नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय महाराष्ट्रातली स्पेशल अशी आणि स्पेशली हिवाळ्यामध्ये बनवली जाणारी उकाळाची रेसिपी। मित्रांनो, हा जो उकाळा आहे ना तो मसाला दुधासारखाच असतो, प्रोसेस सेम असते बनवायची, पण यामधले जे पदार्थ असतात ना ते थोडेसे वेगळे असतात आणि याचा टेस्ट पण मसाला दुधापेक्षा थोडासा वेगळा असतो आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे। तुम्ही तुमच्या घरी अगदी सहजपणे बनवू शकता। चला तर मग मित्रांनो, बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवताना फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये, तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात ना त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका। चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता मित्रांनो, मी एका भांड्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेतो आणि या 1 कप पाण्यामध्ये ना 2 कप दूध टाकून घेतो। दूध जे आहे ना म्हशीचं किंवा गाईचं कोणतंही वापरतात, शक्यतो म्हशीचं वापरलात ना तर एकदम भारी। तर हे बघा 2 कप मी दूध यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता मी गॅस चालू करून घेतो आणि आता हे जे दूध आहे ना एकदम चांगल्या प्रकारे खळखळ असं उकळी येईपर्यंत चांगलं शिजवून घेतो, म्हणजे उकळून घेतो। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय दुधाला एकदम चांगल्या प्रकारे उकळी यायला चालू झालेली आहे। हे बघा खळखळ असं उकळायला चालू झालेलं आहे आता दूध। या अशा पद्धतीने दूध आपल्याला सगळ्यात आधी गरम करून घ्यायचंय। उकाळा जो असतो ना तो थोडासा पातळ असतो, त्यामुळे यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेले आणि जो मसाला दूध असतो ना तो थोडासा घट असतो, त्यामुळे त्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज नसते। जे नॉर्मल दूध असतं, रेग्युलर दूध, ते तापून थोडंसं घट्ट करून घेतात आणि ते मसाला दूध बनतो। आता हे मी तुम्हाला सांगितलं उकाळा आणि मसाला दुधामधला फरक। आता मित्रांनो, आपण यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार साखर। अर्धी वाटी मी यामध्ये टाकून घेतोय, तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। आणि त्याचबरोबर यामध्ये अगदी थोडीशी हळद, 1 ते अर्धा चमचा चहाचा मसाला जो मगाशी आपण तयार करून घेतला, त्याचबरोबर मी यामध्ये 2 चमचे चारोळ्या टाकून घेतोय। आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये थोडासा केशर हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, जर नसेल तर काही टाकायची गरज नाही। आता हे सगळं दुधामध्ये चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया आणि चहाचा जो मसाला आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। चहाच्या मसाल्याचा फ्लेवर जो असतो ना तो थोडासा स्ट्रॉंग जर पाहिजे असेल तर थोडासा जास्त टाकून घ्या किंवा कमी टाकून घेतलात तरी चालेल। अजून एक 10 मिनिटांसाठी अशाच पद्धतीने हे जे दूध आहे ना मी तापून घेतो। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय ऑलमोस्ट आता 10 मिनिट झालेले आहेत। दुधाला मी चांगल्या प्रकारे उकळून घेतलेलं आहे। हा बघा झाला की नाही एकदम जबरदस्त असा उकाळा। आपला सुगंध जो येतोय ना तो अख्ख्या घरभर दरवळतोय आणि टेस्टला एकदम अप्रतिम झालाय, अप्रतिम। आणि जो चहाचा मसाला यामध्ये टाकलाय ना त्याचा पण वास एकदम जबरदस्त येतोय। तर अशा पद्धतीचा उकाळा तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये तुमच्या घरी तयार करू शकता आणि मस्तपैकी गरमागरम असं एन्जॉय करू शकता। तर मित्रांनो, हा बघा उकाळा एकदम मस्त झालाय की नाही, टेस्टला एकदम अप्रतिम झालाय आणि चहाचा जो मसाला यामध्ये टाकलाय ना त्याचा जो सुगंध येतोय तो अख्ख्या घरभर दरवळतोय, एवढा जबरदस्त आणि भन्नाट असा झालेला आहे। आता मी एकदा पिऊन बघतो। एकदम रिफ्रेशिंग। हा गरमागरम एकदम जबरदस्त झालेले। हिवाळ्यामध्ये आपल्या प्रत्येकाला ना सर्दी खोकला असे आजार होतात, अशा आजारांसाठी ना एकदम जबरदस्त उपाय। एकदा जर तुम्ही पेलात ना एखादा घोट तर अख्खा घसा आणि नाक हा मोकळा होतो, एवढा जबरदस्त आहे आणि पिल्यानंतर अंगामध्ये एकदम तरतरी आल्यासारखी वाटते। म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरी हा उकाळा एकदा नक्की तयार करा, एकदा का बऱ्याच वेळा करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। आता जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात ना त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण नक्की विसरू नका।